तर मंडळींनो, बाहेर फिराक जाऊच्यासाठी काय काय आयडिया काढी ह्याचो पत्तो नाही. बरेच दिवस झाले बाहेर खंय जाऊ नाही, त्यामुळे आज बाहेर जाऊकच होया असं ठरवून बायलेन दोन चिठ्ठीये काढले. एकार लिहिल्यान मूवी आणि एकार लिहिल्यान शॉपिंग, आणि माझ्याकडे घेऊन दिली आणि म्हणाक लागली आज काहीतरी बाहेर नेऊकच होया, नाहीतर आज जेव गावाचा नाही. असं ऐकल्याबरोबर औंड घोटान मी एक चिठ्ठी काढली. माझा नशीब इतक्या भारी, कारण मूवीची तिकीट इली 1000 रुपयात तरी वागात. तर शॉपिंगची चिठ्ठी निघाली असती तर 2-3 हजाराक चुना लागलो असतो. मग काय, बायलेत घेतले, गाडी काढली आणि निघालंय पिक्चर बघू. तर आम्ही आता जातो आपल्या मातीतलो आणि आपल्या हक्काचो हल्ली प्रदर्शित झालेलो सिनेमा दशावतार बघू. या सिनेमाचा ट्रेलर ज्या दिवशी इलो त्याच दिवशी मी ठरवलंय की ह्यो सिनेमा आपल्या कोकणातलो आणि त्यात लहानपणापासून बघितलेल्या दशावतार या लोककलेवर आधारित असल्यामुळे थिएटरमध्ये पैसे खर्च करूनच बघायचो. आपणच आपलो सिनेमा थिएटरमध्ये पैसे खर्च करून नाही बघतलो तर मग कोण बघतलो तुम्हीच सांगा. त्यामुळे कृपया तुम्ही सुद्धा दशावतार सिनेमा मोबाईलमध्ये फुकट न बघता सिनेमागृहात जाऊन बघा. बाकी दशावतार सिनेमा कसो असं ह्या तुमका लास्टला सिनेमा बघून सांगतेच. आम्ही आता पोचलो मॉलमध्ये. ह्या बघा, सिनेमाचा तिकीट काढूया तर काढूया, परत हे पार्किंगचे पैसे घेतात ते वेगळे. गाडी पार्क केली, चेकिंग बिकिंग झाला आणि आम्ही पोचलो थिएटरच्या फ्लोअरवर. परत एकदा चेकिंग झाली, तिकीट वगैरे तपासल्याने आणि एकदाची आतमध्ये एंट्री मारली. पिक्चर चालू होक अजून टाईम असल्यामुळे सगळेजण पोस्टरकडे फोटो काढू होते. त्यांचा बघून बायलेन 2-3 फोटो काढले. मग एकदाचो आमका भुतूर घेतल्याने. तोपर्यंत सगळी लोक पटापट येई होती. तिकीट तर फुल झाले होते, त्यामुळे शो हाऊसफुल होतो. नंतर स्क्रीनवर ॲड चालू झाली. ह्यो बघा, कांतारा 2 पण लवकरच येतील वाटतं. नंतर सूचना दिल्याने आणि राष्ट्रगीत चालू झाला. आणि मग नंतर पिक्चर पण चालू झालो. आणि पहिलाच विष्णुदेवाच्या 10 अवताराचा दर्शन झाला. अर्धो पिक्चर संपलो तसो मध्यंतर इलो आणि मग सगळे हलके होऊक चालले. ही बघा सगळ्यात डेंजर जागा. इकडचे रेट तुमका तर माहीतच असतील. चारण्याचो कोंबडो आणि बारण्याचो मसालो असा म्हणणं काय चुकीचं नाही. तरी लोक काय खावचा सोडतात काय? सगळ्यांचा बघून बायले काय भेळहोई झाली. बायलेक नाही म्हणायची माझ्यात काही हिंमत नाही, त्यामुळे गपचूप ती मागायची वेळ घेतलं आणि बायलेक दिलंय. आणि मग परत उरलेलो पिक्चर चालू झालो आणि संपलो सुद्धा. दशावतार सिनेमाबद्दल तुमका काय सांगा, शब्दच कमी पडतील इतको सिनेमा भारी होतो. सगळ्याच कलाकारांनी भारी काम केलं होतं, पण त्यात दिलीप प्रभावळकर सर आणि महेश मांजरेकरांनी तर जबरदस्त काम केल्याने. ह्यो पिक्चर जेनी कोणी कोकणाचा एवढं विचार करून काढलो त्याका सॅल्यूट. कारण ह्या सिनेमामार्फत कोकणची सध्याची परिस्थिती काय असा ता दाखवला असा. त्यामुळे ह्यो सिनेमा बघून तरी कोकणातले लोक 4 पैशासाठी आपले जमिनी परप्रांतीयांका विकूचे नाही आणि कोकणाची वाट लावचे नाही अशी त्या दशावताराकडे प्रार्थना. त्यामुळे दशावतार सिनेमा नक्की बघा आणि सिनेमागृहात जाऊनच बघा. धन्यवाद. दशावताराक काळजी.